नमस्कार मित्रांनो, कसे आहात? छान. अरे वा, व्हेरी गुड. मित्रांनो, आज तुमच्यासोबत चर्चा करायची आहे एका वेगळ्या टॉपिकवर, जो तुम्हा मला आणि सर्वांना तो नेहमी आपल्याला त्रासदायक आहे. यावर तुमचे मला फीडबॅक पाहिजेत. तुम्ही मला सजेशन देऊ शकता. जर लाईव्ह असाल तर लाईव्ह तुम्ही जॉईन होऊ शकता. तो प्रश्न आहे मित्रांनो, सर्वांना एकच प्रश्न बराचदा असतो, तो म्हणजे वेळ. वेळ आपल्याला नसतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, वेळ दोन गोष्टी असतात त्यामध्ये की ज्यामध्ये आपल्याला वेळ नसतो. एक वेळ केव्हा नसतो, जेव्हा आपण खूप बिझी असतो तेव्हा आपल्याला वेळ नसतो. आणि केव्हा आपण फ्री असतो त्यावेळेस आपल्याला वेळ नसतो. तर हे दोन गोष्टी आहेत मित्रांनो, ज्यामध्ये आपल्याला वेळ मिळत नाही. तर आपण समजूया नाही काय, आपण पहिल्या कॅटेगरीमध्ये आहोत. आपण खूप बिझी आहोत आणि त्यातून आपल्याला टाईम मिळत नाही आहे. तर यावर मला पण हा प्रश्न नेहमी भेडसावतो, तुम्हाला पण भेडसावत असेल. तुमचे काही असेल कॉमेंट्स त्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता, म्हणजे मला पण सजेशन तुमच्याकडनं मिळेल. हा मोठा इश्यू आहे आणि रिअल इश्यू आहे, आणि टाईम मॅनेज करणं खूपच एक डिफिकल्ट टास्क आहे. तर त्यासाठी काही ना काही आपल्याला सोल्युशन तर लागणारच मित्रांनो. तर तुमच्याकडे काही सोल्युशन असेल तुम्ही मला गाईड करू शकता. थोडा स्टडीनंतर मला काही ऑप्शन्स सापडले, मी तुमच्यासोबत शेअर करतो. तुम्ही पण मला शेअर करू शकता. त्यामध्ये काय हेल्प करू शकतं आपल्याला. आपण जर लास्ट 3 दिवसाचं जर बघितलं, 3 दिवसात आपला टाईम कसा गेला, कुठे टाईम गेला, कुठे वेस्ट झाला, कुठे युटिलाइज झाला, याचं जर आपण ॲनालिसिस केलं तर त्यामधून आपल्याला थोडा गाईडलाईन्स मिळू शकते की आपला टाईम कुठे वेस्ट गेला, कुठे आपण टाईम वाचवू शकतो, कुठे ॲडजस्टमेंट करू शकतो, कसा आपला टाईम मॅनेज करू शकतो. आणि एक आणखी 333 रूल एक आहे, जो आपल्याला उपयोगी शकतो, मला पण उपयोगी पडू शकतो. त्यामध्ये कसं डिवाईड केलेलं आहे की 3 दिवसाचे जे मोठे टास्क आहेत जे मला करायचे आहे त्याची विभागणी केली, जे स्मॉल टास्क आहेत त्याची विभागणी केली, आणि 3 आणखी जरुरी आहे पण नाही केलं तरी ते चालणार, पण केले तर टाईम असेल तर आपण ते करू शकतो. असे तीन मध्ये आपण डिवाईड करू शकतो. आणि याच्यामध्ये एक आणखी महत्त्वाचं आहे की आपण काम करत असताना आपला विश्रांतीची पण खूप गरज असते. तो पण टाईम आपण त्यामध्ये कॅल्क्युलेट करायला पाहिजे. कारण जेव्हा आपण काम करत असतो तो आपण सगळं विसरून जातो. त्यामध्ये आपल्याला शरीराला आरामाची गरज असते, ते आराम करणं आपण विसरून जातो. तेव्हा तो पण टाईम आपण कॅल्क्युलेट करायला पाहिजे. आणि जे डिस्ट्रॅक्शन करतात, काम करत असताना बऱ्याच गोष्टी आपल्याला डिस्ट्रॅक्ट करतात. त्यामुळे मोबाईलचे नोटिफिकेशन येत राहतात, व्हॉट्सअप आपण बघत राहतो. तर हे पण आपण थोडंसं जेव्हा काम करत असू, हे डिस्ट्रॅक्शनपासून थोडंसं आपण दूर गेलो तर आपल्याला टाईम वाचू शकतो आणि त्या टाईमचा आपण उपयोग करू शकतो. आणि काही वेळेस आपल्याला नाही म्हणायला शिकलं पाहिजे, कारण बऱ्याच वेळा आपण नाही म्हणू शकत नाही आणि आपली इच्छा नसताना त्या कामासाठी हो म्हणतो, आणि त्यामुळे आपला विनाकारण आपला वेळ त्यामध्ये जातो. सो ते विनाकारणच्या कामामध्ये वेळ गेल्यापेक्षा आपण जर नाही म्हणू शकलो तर आपला तो पण टाईम आपला चांगल्या प्रकारे वाचू शकतो, आणि तो टाईम आपण आपल्या पोटेन्शियल जे काम करायचं आहे त्यासाठी आपण वापरू शकतो. आपल्याला मित्रांनो जास्तीचा टाईम मिळणार नाही आहे, 24 तास आहे. त्यामध्येच आपल्याला सगळं ॲडजस्ट करायचं आहे.
जर आपल्याला आपल्या विचारांमध्ये, आपल्या कामामध्ये जे क्लॅरिटी असेल, तर त्या क्लॅरिटीची प्रायोरिटी, क्लॅरिटी गिव्स प्रायोरिटी, त्या प्रायोरिटीनुसार आपण काम केलं तर आपलं टाईम आपण योग्य प्रकारे वापरू शकतो. आणि त्यामुळे आपल्याला कधी आपण म्हणू शकणार नाही की माझ्याकडे टाईम नाही आहे. आपल्याला माहीत आहे टाईम ही एक बँक आहे. त्यामधून जेवढा आपण काढणार तेवढं आपल्याला युटिलाइज होणार. आणि ही अशी बँक आहे की एकदा खर्च झाल्यानंतर त्यामध्ये परत ॲड होत नाही. म्हणून ही जी आपली टाईम बँक आहे याचा आपण प्रत्येक मिनिट, प्रत्येक सेकंद जर प्लॅनिंग करून आणि प्रायोरिटी ठरवून जर केला तर आपल्याला त्याचा निश्चितच फायदा होईल. तुम्ही पण तुमचे सजेशन काही असेल तर सांगू शकता आणि ते पण दुसऱ्याला पण उपयोगी होतील, मला उपयोगी होतील. असंच रोज काही ना काही आपल्या हॅक्स असतात ते आपण शेअर करत असतो यावर, की ज्यामुळे आपल्याला कुठे पण उपयोगी पडणार. आणि ते कुठली पण हॅक कुठे उपयोगी पडणार आपण सांगू शकत नाही. म्हणून मित्रांनो, तर आज मी लाईव्ह आहे. 2-3 दिवस नव्हतो लाईव्ह कारण नेटचा प्रॉब्लेम होता. तर उद्या पण असणार आहे नवीन विषय घेऊन. आणि अगोदरच्या जे टॉपिक्स होते त्यावर आपली काही म्हणणे असतील तर आपण मला सांगू शकता. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. खूप एनर्जेटिक राहा, आनंदी राहा, उत्साही राहा आणि टाईमचा खूप मॅनेजमेंट करा आणि भरपूर एन्जॉय करा. धन्यवाद.